नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा आपला विषय आहे श्राद्ध म्हणजे काय। येत्या 18 तारखेपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत जे 15 दिवस आहे भाद्रपद शुक्लाचे, त्या काळाला आपण खरं तर पितृपंधरवडा किंवा श्राद्ध पक्ष किंवा महालय पक्ष असंही म्हणतो। मग हे पितर श्राद्ध म्हणजे काय किंवा हे कशासाठी करायचं हा विषय आहे। खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि म्हणून याचे आपण 3 भाग मी तुम्हाला करून सांगणार आहे की पहिल्या भागात आपण बघणार आहोत की श्राद्ध म्हणजे काय आणि ते कुणी करायचं। त्याचप्रमाणे तुम्हाला मी दुसऱ्या भागात सांगणार आहे की ते कशासाठी करायचं आणि तिसऱ्या भागात आपण बघणार आहोत की ते कसं करायचं। श्राद्ध म्हणजे काय जर आपण थोडक्यात बघितलं तर श्रद्धेने केले जाणारे कर्म। मग हे कुणासाठी करायचं असतं तर आपल्या पितरांसाठी। आपल्याला ज्यांनी जन्माला घातलंय तर बरेच वेळा आपण त्यांना नंतर विसरून जातो आणि खरं तर आपण त्यांच्या ऋणात असतो। ते ऋण फेडण्यासाठी जे विधी केले जातात ते ह्या 15 दिवसांमध्ये केले जातात आणि म्हणून याला पितृपंधरवडा असं म्हणतात। आपल्या पितरांमुळेच आपण हे जग बघू शकतो आणि या ऋणाची परतफेड म्हणजेच खरं तर हे 15 दिवस खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत। असं म्हटलं जातं की ह्या 15 दिवसांमध्ये हे जे पितर आहेत तर ते पृथ्वी तलावर असतात आणि म्हणून ते बघतात आपल्याला की माझं कोण करतंय आणि कसं करतात। ब्रह्मपुराणात असंही सांगितलं गेलेलं आहे की ज्यांच्या घरात श्राद्ध किंवा हे कर्मकांड केलं जातं तर त्यांची पुढची पिढी आणि ती पिढी कधीही दुःखी होत नाही, सुखाने नांदत असतात। तर असं हे श्राद्ध खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे। मग श्राद्ध कुणी करायचं तर श्राद्ध वडील करू शकतात, मुलगा करू शकतो, भाऊ करू शकतो, आजोबा करू शकतात। त्याचप्रमाणे स्त्रियाही करू शकतात, म्हणजे पत्नी करू शकते, बहीण करू शकते, माता करू शकते। आपल्याला माहिती असेल की रामायणामध्ये सीता मातेनी दशरथ राजांचं श्राद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे श्राद्ध हे कुणीही करू शकतं, म्हणजे स्त्री किंवा पुरुष ह्यांच्यापैकी कुणीही श्राद्ध केलं तरी चालण्यासारखं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 15 दिवसांमध्ये आपल्या पितरांचं स्मरण त्यासाठी हे केलं जातं। त्यांना तर्पण ह्या दिवसांमध्ये केलं जातं आणि जेवढे जास्तीत जास्त तुम्ही या 15 दिवसात त्यांच्यासाठी काही कराल तर ते खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आपले पितर आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्या आशीर्वादामुळे काय काय घडतं, त्याचबरोबर ते केलं नाही तर काय घडतं हे मी सगळं तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे। बरेच लोक मला असंही विचारतात की ताई, आमच्या घरात आम्ही कधी श्राद्ध केलं नाही आहे, फक्त पहिले 3 वर्ष केलं आहे आणि कधी कधी असंही म्हणतात की आमचे लोक तर म्हणतात की आमचं काही करू नका आम्ही गेल्यानंतर। तर खरंच असं चालतं का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या पुढच्या भागात तुम्हाला देणार आहे। चला तर मग परत भेटू आपल्या पुढच्या विषयात, म्हणजेच श्राद्ध कशासाठी करतात। तोपर्यंत धन्यवाद। स्वामी ओम। चॅनलवर जर नवीन कुणी असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। स्वामी ओम।